पुणे हिट अँड रन प्रकरणी सगळ्यात महत्त्वाची अपडेट आता समोर येते, कारण एरवाडा पोलीस ठाण्याच्या सहाय्यक पोलीस आयुक्त आरती बनसोड यांच्याकडून तपास काढण्यात आलाय। कार अपघाताचा तपास पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेकडे आता वर्ग करण्यात आलेला आहे। एरवाडा पोलिसांच्या भूमिकेसंदर्भात आता संशय निर्माण झाला होता आणि त्यानंतर मात्र पोलीस आयुक्तांनी हा सगळ्यात महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे। गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस आयुक्त सुनील तांबे आता या संपूर्ण प्रकरणाचा पुढचा तपास करणार आहे। आताची सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी ब्रेकिंग न्यूज या प्रकरणाच्या संदर्भातली आपण पाहतोय। एरवाडा पोलीस ठाण्याच्या सहाय्यक पोलीस आयुक्त आरती बनसोडे यांच्याकडून या प्रकरणाचा तपास काढण्यात आलेला आहे। तर कार अपघाताचा तपास पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला। एरवाडा पोलिसांच्या भूमिकेसंदर्भात संशय निर्माण झाल्यानं पोलीस आयुक्तांनी हा महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे। तर गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस आयुक्त सुनील तांबे आता या प्रकरणाचा पुढचा तपास करणार आहे। तर महत्त्वाची आणि मोठी अपडेट आपण पाहतोय। एरवाडा पोलिसांच्या भूमिकेच्या संदर्भात संशयाची सुई ही निर्माण झालेली होती आणि त्यानंतर मात्र आता पोलीस आयुक्तांचा सगळ्यात महत्त्वाचा निर्णय। गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस आयुक्त सुनील तांबे या प्रकरणाचा तपास करणार आहेत। अमोल धर्माधिकारी आपले प्रतिनिधी आपल्याशी जोडले जातात, त्यांच्याकडून या बातमीच्या संदर्भातले ताजे अपडेट घेऊयात। अमोल। शुभम, आपण पाहिलं की या संपूर्ण अपघात प्रकरणामध्ये एरवाडा पोलीस स्टेशनची वरिष्ठ पोलीस आहेत ते संशयाच्या भूमिकेत होते। हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून सुरुवातीला केला जात होता असा सुद्धा आरोप होता आणि पोलीस आयुक्तांनी सुद्धा याबाबतची एक चौकशी समिती नेमलेली होती आणि त्यामध्ये प्राथमिकदृष्ट्या या पोलिसांनी लवकर म्हणजे ज्यावेळेस ही घटना घडली त्यानंतर तातडीनं कंट्रोल रूमला कळवलं नाही आणि हलगर्जीपणा केला। या ठपकावरून पोलीस निरीक्षक आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक यांना निलंबित करण्यात आलेला आहे आणि त्यानंतर आता पोलीस आयुक्तांनी मोठा निर्णय घेतलेला आहे। हा संपूर्ण तपास आता गुन्हे शाखेकडे वर्ग केलेला आहे आणि गुन्हे शाखेचे पोलीस आयुक्त आहेत अतिरिक्त पोलीस आयुक्त सुनील तांबे यांच्या अध्यक्षतेखाली आता हा सगळा तपास आहे तो होणार आहे आणि गतिमान म्हणजे लवकरात लवकर याबाबतची आणखीन तपासणी करून याबाबत काय पुरावे ठोस मिळतात का यासाठी आता गुन्हे शाखा या प्रकरणाचा सगळा तपास करणार आहे। आणि त्यामुळे आतापर्यंत एरवाडा पोलीस स्टेशनचे अधिकारी या सगळ्या प्रकरणाचा तपास करत होते, मात्र हा सगळा तपास आहे तो आता गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे। अमोल, धन्यवाद। महत्त्वाचे अपडेट या बातमीच्या संदर्भातले पोहोचवलेले आहेत त्याबद्दल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।